नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, खडकीमध्ये दर रविवारी संस्कार वर्गाचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि या संस्कार वर्गाला या खडकी भागातील मुलं किंवा विद्यार्थी या संस्कार वर्गाला येतात आणि या ठिकाणी ते संस्कृतचं शिक्षण घेत आहेत। या संदर्भातली माहिती या कार्यक्रमाचे आयोजक वंदे मातरम संघटनेचे प्रांताध्यक्ष राजेश शर्मा, त्याचप्रमाणे या ज्या शिकवणारे पद्मे मॅडम आहेत त्यांच्याकडून आता आपण घेणार आहोत आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण भेटणार आहोत। बरेच दिवसापासून वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून आपण जेव्हा काम करत असतो, आमच्या लक्षात असं आलं की आपली जी मूळ भाषा आहे त्याच्यापासून लोक वंचित आहेत आणि त्या भाषेशी वंचित असल्यामुळे काय होतं, एक मोठा जो ज्ञानाचा सागर आहे आपल्याकडं, त्याला ॲक्सेस मिळत नाही आहे पोरांना। जर त्यांना आपण संस्कृत शिकवू शकलो तर एवढं ज्ञान आहे, तो ज्ञान अर्जित करता येईल मुलांना। तेवढ्यासाठीच आपण पहिल्या संस्कार वर्ग नंतर आम्ही ठरवलं की बाबा संस्कृत शिकली पाहिजे पोरांनी। संस्कृत जर शिकली तर अख्ख्या जगात म्हणजे कम्प्युटरवाल्यांनी सांगितलेलं आहे की कम्प्युटरसाठी सगळ्यात उपयुक्त भाषा कुठली आहे तर ते संस्कृत आहे। तर त्या कारणावरनं आपण जे काय आपला हा मागासलेला भाग आहे त्याच्यातनं लहान मुलांना जर आपण हा ज्ञान देऊ शकलो तर त्याच्यातनं एक मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतं। त्याच्यामुळं एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे। त्या पाध्ये मॅडमचा फार म्हणजे ते त्यांचं सगळं सोडून दर रविवारी येतात आणि मोफत ते बिना काही न घेता ते काम करतात। त्यांचा धन्यवाद करतो आणि हे असंच अविरत चालू राहील अशी आशा व्यक्त करतो। नमो नमः। अक्षता पाध्ये, राष्ट्रहितैषिणी वंदे मातरम ही संघटना खूप देशकार्य करण्यासाठी, समाजसेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यांच्या संयोजनातून दुर्गा माता मंदिर खडकी या ठिकाणी गुरुपौर्णिमेपासून संस्कार वर्गाला आरंभ झाला। ह्या संस्कार वर्गामध्ये सरासरी 30 ते 40 मुलांची दर रविवारी पूर्ण 1 तास एवढी उपस्थिती असते। ह्या तासाला संस्कृत भाषा आणि हिंदू धर्मतत्वज्ञान यांचं बाळकडू त्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो। ह्या संस्कार वर्गामध्ये सुरुवातीला शुभं करोती, मराठी श्लोक, संस्कृत सुभाषित अशी शिकवली गेली आणि आता लेखन, वाचन, भाषण आणि संभाषण ही 4 कौशल्य संस्कृत भाषेच्या संदर्भात मुलांना यावीत यासाठी प्रयत्न केलेला आहे। ह्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आज 12 जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद जयंती हा दिनविशेष अत्यंत सुंदर प्रकारे साजरा करण्यात आला। ह्या उपक्रमामध्ये मी स्वतः स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातल्या बालानाम सुखबोधाय अशा प्रकारच्या आणि विद्यार्थ्यांना आदर्श घेता येईल अशा प्रकारच्या सुंदर सुंदर गोष्टी मुलांना सांगितल्या। मुलांनी अत्यंत मन लावून ऐकल्या। तसंच या संस्कार वर्गामध्ये त्यांनी जे काही आजपर्यंत अध्ययन केलेलं आहे ते आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांच्या समोर सादर करून दाखवलं आणि सरतेशेवटी ह्या मंदिराचे जे व्यवस्थापक आहेत त्या व्यवस्थापकांचा सत्कार आणि आभार प्रदर्शन होऊन ह्या दिनविशेषाची सांगता करण्यात आली। पुढच्या रविवारी याच कार्यक्रमाचा पुढचा अध्याय म्हणून आगामी इतर दिनविशेषांचा सराव करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल। धन्यवाद।
काय केलं हे त्या गीतातनं सांगितलेलं आहे. बरोबर. आता सगळे ताट बसलेले. मी एक म्हटलं की ओंकार घ्यायचा. सगळे ताट बसलेले. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताट. एक, दोन, एक, हालचाल नको. गणेश, दोन, एक. आता चेहऱ्यावर फरक ठेवा आणि रिलॅक्स बसा. त्यांचं नाव आत्ताच तुम्ही सांगितलं, स्वामी विवेकानंद. पण यांचं मुळातलं नाव काय, यांचा जन्म कुठे झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेऊया. आणि आपल्यासारख्या सामान्य कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती ज्ञानाच्या योगाने किती उच्च पदापर्यंत पोहोचते याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. कुटुंब राहत होते. दत्त हे त्यांचं आडनाव. घरातल्या कर्त्या व्यक्तीचं नाव होतं विश्वनाथ दत्त आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं भुवनेश्वरी देवी. विद्यालया सागरा अज्ञानत्वहरो बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका ग्रंथा भक्तांभवतो शमी देखो मी चिंता हरे, नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रसिलं मधुरं त्या ऐकलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता इथे ऍडजस्ट करून तुम्हाला पीपीटी दाखवते 5 मिनिटात. ती पीपीटी बघता बघता तुम्हाला इथे खाऊ वाटप होईल, त्या खाऊचा तुम्ही आस्वाद घ्या सगळ्यांनी. आणि आभार प्रकटीभूत कार्यक्रम अपाशी मी पोहोचलेली आहे. या ठिकाणी ज्यांच्या अत्यंत तर अवश्य तुम्ही शाळेमध्ये या. तुमच्या शाळेमध्ये खूप उपक्रम चालतात. आता पुरस्कार